फॉर्म्युला मेथड शिकण्याच्या आधी आपल्याला या मेथडची गरज काय आहे आणि सगळ्यात पहिली तर क्वाड्रॅटिक इक्वेशनची पण सोडवायची काय गरज आहे. तर जर समजा प्रॅक्टिकल एखादं एक्झाम्पलचा विचार करा की तुमच्याकडे एखादी जमीन आहे मोठी ना, एक फॉर एक्झाम्पल 10,000 स्क्वेअर फीट एवढी जमीन आहे आणि त्याची जी लेंथ आहे ती ब्रेडपेक्षा तुमची 50 मीटरनी मोठी आहे. तर मग तुमची लेंथ आणि ब्रेड किती असेल समजा हे तुम्हाला काढायचं आहे. तर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवावं लागेल आणि त्याला सॉल्व करण्यासाठी बरेच वेळा आपण जी फॅक्टरायझेशन मेथड करतो ती मेथड सफिशियंट राहत नाही. मग त्या केसमध्ये आपल्याकडे कंप्लिटिंग द स्क्वेअर मेथड असते आणि दुसरी मेथड असते फॉर्म्युला मेथड. जसं की फॉर एक्झाम्पल समजा मी तुम्हाला क्वेश्चन दिला x² + 10x + 5 = 0. याला आपण फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करू शकणार नाही, कारण आपल्याला अशा संख्या शोधायच्या असतील ज्यांचं मल्टिप्लिकेशन 5 येईल. पण 5 येणारं फक्त 5 × 5 ही एकच पेअर आहे, पण त्याला प्लस करून आपला मधली संख्या 10 बनत नाही. याचा अर्थ हा क्वेश्चन आपण फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करू शकत नाही. पण मग याला सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला मेथड आहे जी आपण सॉल्व करू शकतो. याचा अर्थ काय, जर असा क्वेश्चन आहे जो फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व होऊ शकतो, याच्यात तुम्हाला मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे आहे, 6 आलं पाहिजे. सो 3 × 2 = 6 जर तुम्ही केलं तर 3 - 2 केलं तर तुमचा मिडिल टर्म बनतो 1. आपण अशा टाईपचे क्वेश्चन्स फॅक्टरायझेशन मेथडच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी केले आहेत. तर जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. तर हा क्वेश्चन तर आपण फॅक्टरायझेशन मेथडनी करूच शकतो, पण ह्या क्वेश्चनला फॉर्म्युला मेथडनी पण करू शकतो. याचा अर्थ काय की फॉर्म्युला मेथड ही युनिव्हर्सल मेथड आहे, कोणताही क्वेश्चन सॉल्व करून देईल. पण फॅक्टरायझेशन मेथड ही युनिव्हर्सल नाही आहे, ही जिथे फॅक्टर्स पडेल त्यालाच फक्त सॉल्व करू शकेल. ओके. तर समजा एखाद्या वेळेस एक्झाममध्ये असा क्वेश्चन आला की तुमचे फॅक्टर्स भलेही तो फॅक्टरायझेशननी सॉल्व होत असेल, वर्ड प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉल्व करत आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलं आहे, पण तुम्हाला फॅक्टर्स सापडून नाही राहिले, त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म्युला मेथडनी आन्सर काढू शकता. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला सांगतोय की फॉर्म्युला मेथडनी आपल्याला कसे क्वेश्चन सॉल्व करायचे. एकदम सिंपल आहे, नीट पूर्ण लक्ष द्या, तुम्हाला आरामशीर क्वेश्चन जमतील. सगळ्यात पहिले आपल्या क्वेश्चनचा स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c = 0 है ना. क्वेश्चन हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपला असला पाहिजे. म्हणजे काय, पहिले x² ची टर्म पाहिजे, मग x ची पाहिजे, मग कॉन्स्टंट पाहिजे. सो आपला x² आहे, मग x आहे, मग कॉन्स्टंट आहे. बढिया. आता काय करायचं आहे, मग याच्यासोबत कंपेअर करून आपल्याला a b c च्या किमती लिहायच्या आहे. या इक्वेशनमध्ये काय किमती आहेत. सो याच्यावरून आपण a b c च्या किमती लिहिल्या असत्या. a कोण असतो बरं, जो x² चा कोइफिशियंट आहे, x² सोबतची संख्या आहे ती a आहे. इथे तर x² सोबत काहीच नाही आहे, तर जर काहीच नाही तर काय आहे, याचा अर्थ 1 आहे. तो a ची व्हॅल्यू झाली 1. x काय, b काय असतो, x चा कोइफिशियंट असतो जो इथे किती आहे, 6 आहे. आणि c काय असतो, कॉन्स्टंट आहे जो आहे 5. आता एक कॉमन मिस्टेक सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या, कदाचित होऊ शकते तुम्ही पण करत असाल. जर इथे तुमचा असता -6 जर असता तर b ची व्हॅल्यू काय आली असती, पहा x म्हणजे b, आपला b म्हणजे x चा कोइफिशियंट आहे. तर इथे x चा कोइफिशियंट काय आहे, -6, म्हणजे तुमची b ची व्हॅल्यू काय लिहावी लागली असती, मायनस लिहावी लागली असती. लक्षात घ्या, एकदम कॉमन मिस्टेक आहे. पण आता सध्या आपल्या क्वेश्चनमध्ये हा प्लसच असल्यामुळे आपल्याला b ची व्हॅल्यू +6च लिहायची आहे. चल, सो ABC मिळाला. आता एक डिस्क्रिमिनंट याची व्हॅल्यू आपल्याला काढायची असते. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, b² - 4ac. याला डिस्क्रिमिनंट का बरं म्हणतात, कारण ही आपण जी b² - 4ac ची व्हॅल्यू काढू आता, ती व्हॅल्यू डिसाईड करते की या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे राहणार आहेत. आपल्याला याच्यात आहे पण टाईप्स ऑफ रूट्स आहे ना, नेचर ऑफ रूट्सवाला एक एक्झरसाइजमध्ये पार्ट आहे, त्याच्यात मी थोडंसं डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल. आता फक्त एवढंच सांगतो की b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला सांगेल की या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट कोणत्या टाईपचे राहतील. 3 टाईपचे रूट असतात, एक तर रिअल आणि इक्वल असतात. ते केव्हा असतात, जेव्हा b² - 4ac 0 असतो. म्हणजे जर याची व्हॅल्यू 0 आली
तर याचे जे दोन रूट्स निघतील ते दोन्ही पण इक्वलच राहतील. जर याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली म्हणजे पॉझिटिव्ह, तर याचे दोन जे व्हॅल्यूज निघतील, रूट्स निघतील, ते दोन वेगवेगळ्या असतील. आणि जर हे निगेटिव्ह आलं तर याचे रूट्स निघणार नाहीत. देअर विल बी नो रिअल रूट्स. मग आपल्याला तो क्वेश्चन तिथेच सोडून द्यायचा राहील. ओके, चला. सो आता बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू काढू. किती येतं बरं? बी स्क्वेअर म्हटलं तर 6 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इज 1 इंटू सी इज 5. सो काय येतं आहे आपली बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू पाहू. बी स्क्वेअर मायनस 4ac आला आपला 6 स्क्वेअर इज 36 मायनस 5 4 जा 20. सो आपली व्हॅल्यू आली बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 16. आपली प्रत्येक जी स्टेप असते इम्पॉर्टंट त्याला हायलाईट करायला एक्झाममध्ये विसरायचं नाही. महत्त्वाचा पार्ट आहे फार. पहिला पार्ट आला आपला. मग आता एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं? क्वेश्चन जर एक्स आहे तर एक्स इक्वल टू लिहायचं, क्वेश्चन वायचा असेल तर वाय इक्वल टू लिहायचं. मग फॉर्म्युला आता आपला फॉर्म्युला मेथड. सो फॉर्म्युला काय आहे? मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. इम्पॉर्टंट चूक काय होतात? दोन कॉमन मिस्टेक्स आहेत. एक कॉमन मिस्टेक ही आहे की इथे मायनस लिहित नाहीत मुलं. ठीक आहे. दुसरी कॉमन मिस्टेक काय आहे? हा 2a यालाच डिव्हाइड लिहितात. गेला क्वेश्चन कामात. ठीक आहे. सो लक्षात घ्या, मी ज्या कॉमन मिस्टेक सांगतो ते खूप मुलं करत असतात म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे आपण ही मिस्टेक करायची नाही आहे. सो फॉर्म्युला आपला काय होता? आपला फॉर्म्युला होता मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. याच्यात व्हॅल्यूज पुट करायच्या आहे. आपण ऑलरेडी ही व्हॅल्यू काढून ठेवली आहे, फक्त ती रूटमध्ये लिहायची आहे आता आपल्याला, बस. सो आता याला सॉल्व करू आपण. थोडंसं याला इकडे सरकवतो. सो एक्स इज इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू लिहायची. बीची काय व्हॅल्यू होती आपली? 6 प्लस मायनस याची व्हॅल्यू किती काढली आहे आपण? 16 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय ए. व्हॉट इज ए? ए इज 1, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट. चला, झालं. ऑलमोस्ट आपला आन्सर आला. आता एक्स इज इक्वल टू मायनस 6 प्लस मायनस याचा स्क्वेअर रूट किती? 4 अपॉन 2 1 जा 2. परत कॉमन मिस्टेक सांगतोय पहा. 2 1 जा 2, 2 2 जा 4. तुमच्यापैकी किती लोकांनी केलेला आहे असा? किंवा 2 1 जा 2, 2 3 जा 6. लक्षात घ्या, जेव्हाही मध्ये प्लस किंवा मायनस असतो तर हा असा कधीही कटत नाही. दिस इज रॉंग. हे केव्हा कटते? जर मध्ये मल्टिप्लाय असेल तर मग हे बिलकुल कटते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. प्लस मायनस असताना वरची संख्या खालची संख्या कट करायची नाही. मग आता याला सॉल्व करायचं आहे पुढे. मग कसं सॉल्व करायचं आहे? -6 कुठे पोचलो होतो आपण? -6 प्लस 4/2 प्लस मायनस. स्क्वेअर रूट होता, प्लस मायनस घेतलेला. दोन आन्सर काढायचे आपल्याला, सिम्पल है ना. सो दोन आन्सर्स काढू आपण. सो दोन आन्सर काय निघणार आपले? एक्स इज इक्वल टू एकदा लिहिणार -6 सोबत +4 आणि आपण एकदा लिहिणार -6 सोबत -4. प्लस मायनस 4 होता. सिम्पल. याच्यात पण चुकवतो आपण. सिम्पल लक्षात घ्या, दोन रूल सांगतोय. जेव्हा साईन अपोजिट असतात, एक मायनस आहे एक प्लस आहे, तेव्हा मायनस करा आणि ग्रेटर नंबरचं साईन द्या. लिहून ठेवून द्या वाटल्यास. If the two numbers have opposite sign, then we subtract and give the sign of bigger number to the answer. So this is -2 upon 2. So answer is plus minus is minus. हे लक्षात ठेवा नेहमी की जेव्हा आपण प्लस इंटू मायनस करतो तर तेव्हा आपला आन्सर मायनस असतं आणि मायनस इंटू मायनस करताना प्लस असतं. तर हेच रूल डिव्हाइडचे पण आहेत. प्लस मायनस डिवाइड केलं तर मायनस येईल, मायनस मायनस डिवाइड केलं तर प्लस येईल. सो याचा आन्सर आला आपला. सिमिलरली इथे आला, सेम साईन असेल तर आपल्याला ॲड करायचं आहे आणि तेच साईन द्यायचं आहे. ठीक आहे. अपॉन 2. आता अजून एक कॉमन मिस्टेक सांगतो. मुलं काय करतात? -6 -4 होतं, त्यानंतर मायनस मायनस प्लस म्हणून त्याला असं लिहून टाकतात. हे असं नाही होत. लक्षात घ्या, बरेच मुलं करतात. हे असं केव्हा झालं असतं? जर हा असा असता -6 - -4,
जर बाजूबाजूला 2 साईन आले तर मग ते होतात मायनस मायनस प्लस, याच्यात काही प्रॉब्लेम नाही, दिस इज राईट. पण -6 -4ला 6+4 करायचं नाही आहे. सेम साईन आहे, ॲड केलं, जे दोघांचं साईन आहे साईन दिलं, फायनल आन्सर आलं, प्लस मायनस इज मायनस, 2 5 10. सो दिस इज अवर फायनल आन्सर. ठीक, चला अजून एक क्वेश्चन करू, सेम मेथड, फॉर्म्युला मेथड. पण आता ह्या क्वेश्चनमध्ये फ्रॅक्शन दिलेला आहे. फ्रॅक्शन आला की मुलं खूप सारे क्वेश्चन चुकून जातात. सगळ्यात पहिलं काम काय करायचं, फ्रॅक्शनच काढून टाकायचा, डिनॉमिनेटरमध्ये संख्याच नाही ठेवायची. मग ती कशी काढू शकतो आपण, 2 मेथडनी काढू शकतो. एक तर काय करा तुम्ही, याच्या खाली घ्या 1, क्रॉस मल्टिप्लाय करा. सो 3 × y² इज 3y² प्लस 1 × y इज 1y, खाली 3 1 जा 3 इज इक्वल टू 2. आता हा 3 गेला इकडे, डिवाइडचा मल्टिप्लाय झाला, 3y² प्लस 1y इज इक्वल टू 6. आणि मग 6ला आपण इकडे आणलं. एक झाली ही मेथड. दुसरी मेथड तुम्ही काय करू शकता, याला सॉल्व करण्यासाठी तुम्ही एक काम करू शकता, खालती 3 आहे ना, म्हणून काय करा, पूर्ण इक्वेशनला करा मल्टिप्लाय बाय 3 प्रत्येक संख्येला. सो याला तुम्ही केलं मल्टिप्लाय बाय 3 प्लस हा जो 1/3y आहे याला केलं, 2 आहे त्याला केलं, काय फायदा झाला, 3 कटला. इथे आलं 3y² प्लस y, 6ला इकडे आणलं, प्लसचा केला मायनस इज इक्वल टू 0. साधं इक्वेशन तयार झालं. आता मुलं काय करतात ते सांगतोय, कॉमन मिस्टेक परत लक्षात घ्या. मी ज्या कॉमन मिस्टेक सांगतोय मी त्या खूप वर्षांपासून पाहत आलेलो आहे. होऊ शकतं आपण हे करत असेल तर आपल्याला त्या अव्हॉइड करायचं आहे. ठीक आहे, काय चुकतं, आपलं इक्वेशन दिलेलं होतं असं, y² प्लस 1y/3 इक्वल टू 2. 3 इकडे नेतात, डिवाइडचा मल्टिप्लाय करतात आणि लिहितात y² प्लस 1y इक्वल टू 6, डिवाइडचा झाला मल्टिप्लाय. किती लोक करतात, तुमच्यापैकी कोणी केला आहे कधी, हे लक्षात घ्या. जर हा व्होल डिवाइड असता, असा असता क्वेश्चन, तर नक्की गेला असता आणि डिवाइडचा मल्टिप्लाय झाला असता. हा व्होल डिवाइड असता, तर हा व्होल डिवाइड नाही आहे, फक्त वायला डिवाइड आहे. मग हा डिवाइडचा इकडे जाऊ शकत नाही, मल्टिप्लाय होऊ शकत नाही. ठीक आहे, सो ही चूक आपल्याला कधी पण करायची नाही आहे. चल आगे बढ़ेंगे. सो काय केलं, सगळ्यात पहिले डिनॉमिनेटरचा 3 काढून टाकला, डोक्याचं टेन्शन चाललं गेलं है ना, डिनॉमिनेटर चालला गेला. मल्टिप्लाय बाय 3 केलं, प्रत्येक संख्येला डिनॉमिनेटरचा 3 गायब. आता समजा असं असतं क्वेश्चनमध्ये की इथे असं पण आहे, y²/2 आहे, y/3 आहे, इक्वल टू 2 आहे. मग काय केलं असतं, कितीने मल्टिप्लाय केलं असतं, तर 2 आणि 3चा LCM, लिस्ट कॉमन मल्टिपल. आता तो विचार कराल, यार आता परत LCM कुठून काढणार, काही नाही करायचं आहे. या दोघांच्या टेबलमधला जो सगळ्यात पहिला नंबर असतो तो आपला LCM असतो. दोघांच्या टेबलमध्ये खूप सारे नंबर्स येणार, पण सगळ्यात पहिला जो येणार तो आहे लिस्ट कॉमन मल्टिपल. मग काय केलं असतं, आपण या प्रत्येक संख्येला 6नी मल्टिप्लाय करून टाकलं असतं, डिनॉमिनेटर चालले गेले असते. ओके, सिम्पल एकदम. चल, सो आता तर आपल्याला काही गरज नाही आहे, आपलं तर ओके आहे. पुढे सॉल्व करू. इथपर्यंत आला क्वाड्रॅटिक आपला स्टँडर्ड फॉर्ममध्ये मी झाला. स्टँडर्ड फॉर्म लिहून घेतो, ay² प्लस by प्लस c इक्वल टू 0. दिस इज अवर स्टँडर्ड फॉर्म. x² जागी y² लिहिलं, कारण क्वेश्चनमध्ये व्हेरिएबल y आहे. ABCच्या किमती लिहायच्या आहे. काय आहे बरं आपली a ची किंमत यावेळेस, b ची काय आहे आणि c ची काय आहे. a इज अ कोइफिशियंट ऑफ y², तो इथे किती आहे, 3 आहे. सो इथे आला 3. इथे बीचा वायचा कोइफिशियंट काय आहे, बी आहे, आणि इथे तर काहीच नाही आहे, म्हणजे काय आहे, 1 आहे. साईन कोणता आहे, प्लस आहे. सो बी इज 1. सी ची व्हॅल्यू -6 आहे. इम्पॉर्टंट, मायनस लिहिणं आवश्यक आहे. सो दिस इज -6. ओके, ABC मिळाला. बरेच वेळा आपल्याला नुसता असा पण क्वेश्चन येतो 2 मार्कचा, इक्वेशन देतात, म्हणतात फाइंड व्हॅल्यूज ऑफ ABC, असे पण आपल्याला क्वेश्चन आहेत. ओके, चला. सो आता पुढची स्टेप, हां, इथपर्यंत झाल्यावर काय करत असतो आपण काढतो डिस्क्रिमिनंट. बऱ्याच याच्यात पुस्तकांमध्ये हे लिहिलेलं नाही आहे. आपण नुसतं b² - 4ac पण लिहू शकतो. चला, याची व्हॅल्यू काढायची आहे b² - 4ac ची. सो b किती होता, 1 होता. b² - 4 × a किती आहे, 3.
इंटू सी किती आहे -6, 1चा स्क्वेअर 1, मायनस इंटू मायनस झाला प्लस, 4 3 जा 12 आणि 12 6 जा 72. सो आपला आन्सर आलं b² - 4ac 73. बॉक्स बनवायचा, इम्पॉर्टंट गोष्टींना बॉक्स बनवायला विसरायचं नाही. चल आता आपल्याला काढायचा आहे वायचा क्वेश्चन आहे, तो फॉर्म्युला लावायचा. y = फॉर्म्युला बरोबर लिहायचा -b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन 2a. होल डिवाइड आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, व्हॅल्यू पुट करू. आता परत कॉमन मिस्टेक पहा, मी सांगतोय लक्ष द्या. कॉमन मिस्टेक काय होते, व्हॅल्यूज पुट करतोय. सो मी लिहिला y = आता व्हॅल्यू लिहिली -1. मायनस बरेच वेळा आपण लिहित नाही, मायनस लिहायचा आहे मग b ची व्हॅल्यू लिहायची आहे. मायनस लिहिला मग b ची व्हॅल्यू लिहिली. ठीक आहे, सो हा मायनस गायब करायचा नाही आहे. जर इथे b ची व्हॅल्यू पण -1 असती तर डबल मायनस झाला असता. मग इथे आपण असं लिहिलं असतं -1. नेक्स्ट स्टेपमध्ये मग आपण त्याला +1 करून टाकलं असतं. ठीक आहे, सो हे इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. चला आपण लिहिलं -b प्लस मायनस √b² - 4ac ची व्हॅल्यू ऑलरेडी तयार आहे 73 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय a ची व्हॅल्यू किती आहे 3, 2 × a होता. सो याचे तर काही फॅक्टर्स पण पडत नाही ना, प्राईम नंबर आहे. जर फॅक्टर पडत असतील तर फॅक्टर पाडायचे आणि जर संख्या कोणती डबल आली तर ती संख्या बाहेर काढायची. पण जर नाही पडत आहे फॅक्टर तर मग त्याला तसंच राहू द्यायचं आहे. सो मग आता आपले दोन आन्सर काय येणार, एक राहणार -1 प्लस मायनस √73/6. फायनल आन्सर मग आता लिहितोय मी. एक आन्सर लिहिणार आपण -1 प्लस √73/6 आणि एक आन्सर लिहिणार -1 मायनस √73/6. सो हे झाले आपले 2 वायच्या व्हॅल्यूज. इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची, मी जे तुम्हाला 1-2 गोष्टी सांगितल्या होत्या की ज्या चुका होतात त्या आपल्याला अवॉइड करणे आवश्यक आहे. त्या चुका आपल्या होऊ द्यायच्या नाही आहेत. ABCच्या व्हॅल्यूज लिहिताना चुका होत्या. जर मायनस असेल तर ABCची व्हॅल्यू जी मायनस असेल ती मायनस लिहिणं आवश्यक आहे, इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट, हा फॉर्म्युला लिहिताना इथे मायनस आहे आणि हा 2a जो आहे हा होल डिव्हाइड आहे, तर हे लिहिणं आवश्यक आहे. तर अशा टाईपच्या अजून व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. त्यांना आपल्या क्लासच्या ग्रुपमध्ये, जो ग्रुप बनवलेला आहे आपण SSCचा क्लास 10चा, त्या ग्रुपमध्ये तुम्ही त्यांना ॲड करू शकता. म्हणजे त्यांना पण या क्वेश्चनचा फायदा होईल. मी तुमच्या पुस्तकातले सगळे क्वेश्चन्स करून घेणार आहे, ऑल्जेब्रा जॉमेट्री दोन्ही करून घेणार आहे चॅप्टर वाईज. पहिले मी हा चॅप्टर यासाठी स्टार्ट केलेला आहे कारण या चॅप्टर हा फार इम्पॉर्टंट आहे, याच्यावर जास्ती वेटेज आहे. हा चॅप्टर तुम्हाला 11वीत पण आहे, 12वीत पण आहे. जोपर्यंत तुम्ही मॅथ्स कराल, तुम्हाला मॅथ्स राहील, मग तुम्ही 12वीनंतर इंजिनिअरिंग घ्या, काही पण घ्या, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला नेहमी राहणार आयुष्यभर आणि एकदम सोपं आहे. म्हणून मी पहिले हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर, बाय बाय.